नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी मला पोहे करते. तिखट झणझणीत स्पायसी हे बघा, असे लांब लांब मी मिरच्या मधनं कापलेत. असं आता मी कढई ठेवले तापत. आता मी शेंगदाणा आले टाकते थोडेसे. हे बघा, शेंगदाणा भाजायचं असं करायचं. आपण घ्यायचं, हे बघा शेंगदाणा मी टाकले. आता याच्यात तेल टाकायचं. 2 पळी तेल टाकतो. आता टाकताना शेंगदाणा मस्त अशी भाजून करून काढायचे. जास्त जरा फास्ट करते. बघा भाजते शेंगदाणे तोपर्यंत. हे बघा मी पोहे भिजवून घेते. शेंगदाणे आता आपले भाजते अशा पद्धतीने. आता मी हे काय साईडला मी काढत नाही, तर ह्याच्यातच आपण फोडणी द्यायची डायरेक्ट. हे बघा मी आता याचं कढीपत्ता टाकलाय. शेंगदाणे मी काढले नाही. हे बघा मी आधी राय टाकते, अर्धा चम्मच, अर्धा चम्मच. आता हे बघा कसं तेलात मस्त असं टाकलं शेंगदाण्याचं. आता मी कांदा आणि थोडं कांदा आणि मिरची असं सर्व एकत्र टाकायचं अशा पद्धतीनं. आता याच्यात मी मीठ टाकते. मीठ 1 चम्मच, हळद 1 चम्मच. हे बघा हळद टाकली मी. हे आता सर्व अशा पद्धतीने भाजायचं. हे पोहे बघा असे स्वच्छ धुवून पाण्याने असे घ्यायचे. आता आपण कांदा भाजला, मग पोहे टाकला. पोहे आणि मीठ टाकलं. पोहे टाकायचं अशा पद्धतीने. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असं मीठ टाकायचं बघा. आता मी हलवते पोहे आपलं. अशा पद्धतीने पोहे करायचं. असं मी शेंगदाणा काढले नाही, मी डायरेक्टच भाजत टाकले, तळून टाकले. डायरेक्टच फोडणी देऊन असे पोहे केले. आता मी कोथिंबीर टाकले. आपले पोहे झाले तयार. हे पण जरा हलवले कोथिंबीर टाकले.
माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. बघा पोहे आपलं झालं तयार. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.